आज या ठिकाणी शांत बसा सर्वांनी. यार बोलतो ना मी बोलतोय ना आज इथे आपण सगळेजण उपस्थित आहात. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यामुळे मी दिल्लीला गेलेलो आहे. आणि त्यांनी मोदी साहेबांना सांगून मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बसवले. म्हणूनच मी मोदी साहेबांना हसवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी परिस्थिती आहे, मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्तेवर ठेवूपर्यंत त्यांच्यासोबत राहतो. ठीक आहे, माझा गट छोटा गट आहे, कार्यकर्ते खेड्यापाड्यातले माझ्यासोबत आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की सामाजिक न्यायासोबत आर्थिक न्याय, राजकीय न्याय. आपण आंदोलन करत असताना कधी जाणत आणि सत्तेमध्ये कसं जायचं हे माझ्या सत्तेमध्ये जायचं हे बाबासाहेब आंबेडकरांचा उपदेश आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जाण्याची संधी मिळाली. त्यावेळेला या महाराष्ट्रात होती काँग्रेसची आंधी, म्हणून मला मिळाली मंत्रिमंडळामध्ये संधी. आणि आज देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, का मिळणार नाही मला मंत्रिपदाची संधी? आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी दिल्लीमध्ये आहे जोडी, जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझे दिल्लीमध्ये आहे जोडी, तोपर्यंत राहुल गांधींची पुढे जाऊ शकत नाही. आम्ही सर्वजण एका महत्वाच्या भूमिकेवर आम्ही एकत्रित आहोत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पार्टी सोबत आहे. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे त्या काळामध्ये होते आणि त्यावेळेला नितीन गडकरी साहेब मला वाटतं आपले पीसीबीचे अध्यक्ष होते. त्यावेळेला बाळासाहेब मला म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत आलो पाहिजे. आणि मी सुद्धा ठरवलं, मी सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी चर्चा केली. मला सर्वांनी हाच सल्ला दिला, आंबेडकरी विचारवंतांनी, आंबेडकरी साहित्यिकांनी आणि तुम्ही हा निर्णय घ्यायला हरकत नाही. भाजप सेनेसोबत जायला काय हरकत नाही. वैचारिक मतभेद काय मुद्द्यावर असू शकतात, पण आपल्या समाजाच्या हितासाठी, भारताच्या हितासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही भाजप सेनेसोबत जा, असा मला अनेकांनी दिला सल्ला. म्हणूनच मी गाठला मंत्रिपदाचा 10 वर्षाचा. मी तसा डायरेक्ट कुणावर करत नाही हल्ला. मी डायरेक्ट तसा बोलत असताना कोणावर करत नाही हल्ला. पण सगळ्यांची दोस्ती कशी ठेवायची हे माहिती आहे मला. सगळ्यांबरोबर माझे संबंध आहे. आज या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि म्हणून मी अनेक वेळेला सांगितलंय की ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचे बंद केले सगळे धंदे, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे.
माझ्या चारोळ्या ऐकून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आता एकदम चारोळ्या. आणि छगन भुजबळ साहेब काय तसे मागे नाही, ते बोलले आम्ही तुफानातले, आम्ही आहो तुफानातले दिवे, कारण आम्हाला हवे आहे भारतामध्ये नवे, आम्हाला हवे आहे भारतामध्ये नवे आणि नवे नवनिर्माण करण्यासाठी. फक्त नाव निर्माण ठेवून काय नवनिर्माण होत, मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन काही परिवर्तन होत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टी सोबत आमचा आलाच ना. कारण काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तिकडे जाऊ नका. मी सांगितलं की मी जाणार, मी एकटा जाणार नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार. आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक काँग्रेसचे लोक, अनेक लोक आपला पक्ष सोडून सगळे इकडे चाललेले आहेत. हे सगळे जर इकडे चाललेले आहेत, मी एकटा तिकडे काय करू. नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा लोकांच्या समोर आहे. सगळे रोड आपण पाहतो, रोड अत्यंत चांगले आहेत. मेट्रो ट्रेन आलेली आहे, वंदे भारत ट्रेन आलेली आहे, बुलेट ट्रेन आता इथे आहे, फास्ट कारभार आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी 12 वर्षे पूर्ण केलेली आहे, अजून 3 वर्ष आहेत आमची. माझी 13 वर्ष आणि मोदी साहेबांची 15 वर्ष. त्यानंतर माझी 18 वर्ष, मोदी साहेबांची 23 वर्ष. ते कोणी किती हटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहजासहजी हटणार नाही. आम्हाला कोणी मिटवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहजासहजी मिटणार नाही. आम्ही देशासाठी काम करतो आहोत, सर्वसामान्य माणसासाठी, तरुण असेल, महिला असतील, युवक असतील, महिला असतील, सगळ्यांसाठी आम्ही काम करतो आहोत. आपल्या भगिनींना 1500 रुपये मिळतात. 1500 रुपये हे छोट्या मोठ्या इतर लोकांना फार, पण आमच्या भगिनींसाठी 1500 रुपये म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत. एका महिन्याला 1500 रुपये आले तर त्यांना भाजी आहे, चटणी मिटणी आहे, अनेक छोट्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी 1500 रुपयाची नितांत आवश्यकता आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी डेप्युटी सीएम असताना हा निर्णय झाला महिलांना 1500 रुपये देण्याचा. आता 2100 रुपये देणार असं पण जाहीर केलं होतं, त्यांना 2100 रुपये द्या. कमी पडत असतील तर मी दिली होऊन आणतो. महिलांना महिन्याला 2100 रुपये मिळाले तर एका वर्षाला 12 दूनी 24 आणि 25,000 रुपये. गणित माझं कसं आहे, पण राजकारणात कसं नाही. ठीक आहे, तर आता हे आपण प्रयत्न करूया. बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे, चैत्यभूमी तर आहे, ते चैत्यभूमीच्या बाजूला हिंदू मिलच्या जागेची किंमत 3,600 कोटी रुपये होती. देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही पंतप्रधान, काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वर्षांपासून आंदोलनं चालत होती, पण काँग्रेसकडून निर्णय नाही झाला. नरेंद्र मोदी साहेबांनी एका फटक्यामध्ये टेक्सटाईल मिनिस्ट्रीला बोलवलं आणि सांगितलं की सगळी जमीन ही बाबासाहेबांच्या स्मारकाला द्यायची आहे. आणि 3,600 कोटी जमीन पैशाचा विषय नाही आहे. बाबासाहेबांची उंची पैशापेक्षा फार मोठी आहे जगामध्ये. बाबासाहेबांचं नाव, बाबासाहेब नसते तर मी तुमच्या समोर आलो नसतो, मला कोणी विचारलं नसतं. बाबासाहेबांची शक्ती, गुणशक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आपल्यासारखे सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाता आलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मला राहता आलं. माझ्या विरोधामध्ये कुणी बोललं तरी मला राग येत नाही. आपलीच माणसं.
आपलीच माणसं बोलतात, बोला, जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला. एक दिवस तुम्ही त्यांचं पोल खोला, बोला बोला, मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, अशा पद्धती टीका झालं. टीका करत राहा. मी दिल्लीला राहतो, मी काय लवकर इकडे येत नाहीये. ठीक आहे, तर सांगायचं होतं जेवढाच आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये मोठं काम झालेलं आहे. बाबासाहेबांचा 350 फुटाचा उंच पुतळा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यानंतर देशामध्ये सर्वात उंच असणारा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन, 350 फुटाचा पुतळा. राम सुतार हे गेले, पण ते आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे. बाबासाहेबांचा अत्यंत सुंदर असा पुतळा होणार आहे. 1 वर्षभरामध्ये, 1.25 वर्षामध्ये ते काम पूर्ण होईल. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये हे काम झालेलं आहे. लंडन मध्ये बाबासाहेब राहत होते, ते घर विकत घेतले कोटी रुपयाला. काँग्रेसवाल्याने जमलं नाही. काँग्रेसवाले वाटत होते सगळी मतं आपल्याला मिळतात, दलितांची सगळी मतं मिळतात, त्यांना काय करण्याची आवश्यकता नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं 26 अलीपूर रोडला, त्या ठिकाणी अनेक वेळेला मी त्यांना भेटलो, पण त्यांनी कधीच माझं ऐकलं नाही. म्हणून मी त्यांना सोडलं आणि मी देवेंद्रजी नरेंद्र साहेबांसोबत. आणि त्या निवडणुकीमध्ये पाहिलं होतं मी 2019च्या निवडणुकीमध्ये अनेक सभांमध्ये मी मोदी साहेबांच्या सभेमध्ये होतो. आणि त्या ठिकाणी देवेंद्र साहेब सुद्धा असायचे. आणि अनेक वेळेला ते सांगायचे की दिल्लीमध्ये नरेंद्र आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र. दिल्लीमध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, पण मी पण होतो केंद्र. मी अनेक सभांमध्ये होतो. मोदी साहेब मला भेटले, मला विचारतात काही नवीन कविता आहे की नाही. पण मी सांगितलंय की मी आता 10 वर्ष मंत्री आहे, राज्यमंत्री आहे, मला काही प्रमोशन आहे. ठीक आहे, मग माझ्या पक्षाचे नाही, माझ्या पक्षाचा लोकसभेमध्ये एक सुद्धा मेंबर नसताना सुद्धा मला 10 वर्ष त्यांनी मंत्रिमंडळामध्ये ठेवलेलं आहे. आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी साहेब मला सोडत नाहीत आणि मी सुद्धा देवेंद्र आणि नरेंद्र सोडत नाही. मी त्यांना सोडत नाही, म्हणून आमची दोस्ती मोडत नाही. आणि आज इथे राहुल नार्वेकर साहेब आलेले आहे. राहुल नार्वेकरांसोबत माझे संबंध चांगले आहेत. त्या राहुल सोबत संबंध चांगले आहेत, पण त्या राहुल सोबत संबंध माझ्या अजिबात चांगले आहेत. कारण ते राहुल रोज हंगामा करतात, रोज त्या ठिकाणी काम बंद पाडतात. रोज म्हणजे देवेंद्र आमचे सीएम साहेब आहे, अत्यंत ऍक्टिव्ह आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदार सगळे अत्यंत ऍक्टिव्ह आहेत. सगळे आमदार सगळे आपल्या सोबत आहेत. आपलं काम अत्यंत चांगलं आहे. आपल्याला कोणी हलवू शकत नाही. मध्यंतरी चर्चा होती की देवेंद्र दिल्लीला येणार. मनातल्या मनात म्हणत होतो की तुम्ही काय येणार नाही मला माहिती आहे. जर तुम्ही दिल्लीला आला तर मी इकडे आल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, म्हणजे ते नाही आहे, पण ठीक आहे, आपण इथे चांगलं काम करत आहात. आपण सांगितलं की 29 पर्यंत मी इथेच राहणार आहे, नंतर बघू काय करायचं. 29ला सुद्धा आपलं सरकार आहे ना, आम्ही आपल्या सोबत आहोत. म्हणून आज इथे मध्यंतरी आमच्या युवकांचं आंदोलन झालं, काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन आपल्याला करण्याचा अधिकार आहे. पण गडबड केली आपण की पोलीसवाले लाठीमार. पोलीसवाले त्यासाठी ठेवलेले आहे, जर तुम्ही जास्त काय दगडफेक केली, काय बॅरिकेटर तोडलं, तिकडे पळाला की पोलीस
त्यावर अनेक वेळेला वाद झालेला आहे काँग्रेसच्या काळामध्ये. काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळेला आम्हाला लाठ्या मारल्या आहेत. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देत असताना आम्ही सांगत होतो की लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे. आणि मग आम्ही असं म्हणत म्हणत पुढे गेलो की पोलीसवाले मागे लागले की आम्ही सगळे इकडे पळत असायचो. पण मी लाठ्या कधी खाल्ल्या नाहीत, कारण लाठी चुकवायच्या विषय मला तर चांगलं माहिती. ठीक आहे, आंदोलनाच्या संबंधामध्ये सगळ्या आंदोलनाचा अधिकार आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमात आज इथे त्यांच्या हस्ते झालेला आहे. 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि आज इथे प्रवीण दरेकर साहेब आलेले आहेत. ते झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्यामध्ये त्यांना मोठा इंटरेस्ट आहे, त्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीची स्कीम आहे. मुंबई बँकेतून लोन घ्यायचं आणि आपली बिल्डिंग जुनी असेल तर ती बिल्डिंग उभी करायची आणि आपल्याला मोठा FSI मिळतो, मोठं घर मिळतं त्याच्यामध्ये. अभ्यास करा आपण. आणि अण्णा बनसोडे साहेब तर आमच्या समाजाचे आहेत. अण्णा बनसोडे हे पिंपरीमधून ते निवडून आलेले आहेत. एकदा ते मला म्हणाले होते की मी रिपब्लिकन पक्षात येतो, मला तर तिकीट द्या. माझी सोय अशी आहे की निवडून येण्याला मी तिकीट अजिबात देत नाही, त्याला तिकीट देतो. अरे निवडून येण्याला मी जर काही तिकीट दिलं तर मला सांगणार यांनी काहीतरी घेतलेलं आहे, त्यामुळे सीट गेली तरी चालेल, पण आपल्या कार्यकर्त्याला ती सीट मिळाली पाहिजे असं माझी इच्छा असते. पण ठीक आहे, गमतीचा विषय नाही आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता विधानसभा लढण्याच्या संबंधामध्ये आपली भूमिका आपण अगदी राहिली पाहिजे. आपण निवडून येणार अशा पद्धतीनं आपण पुढे जाणं अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे, आता आपला पक्ष आहे, बोलणारे लोक आहोत, त्यामुळं आज इथे आपण सगळेजण उपस्थित आहात. साहेब सगळा दौरा आटपून या ठिकाणी आलेले आहेत. मंगल प्रभात गोडासाहेब सुद्धा अनेक आपले जे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत, सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते या ठिकाणी म्हणजे आपली नावं घेतली की मला सगळे माझ्याकडे बघतात, मग माझं नाव घेतलं नाही. ठीक आहे, आता इथे आमचे आपले नेते दादासाहेब खंबाळकर आहे, बाबूराव कदम आहे, अविनाश मातेकर आहेत, गौतम सोनवणे आहेत, त्यानंतर आमचे संजय सिन्हाजी आहे, हे रहने वाले हैं और एक बिल्डर है और ये बिल्डर है और मैं बिल्डर हूँ, मैं बिल्डर नहीं हूँ. सारे बिल्डर मेरे पहचान के हैं, तो ये उधर के बिल्डर है, वो भी हमारे पार्टी में आए हैं और इनको हमने मणिपुर का इंचार्ज बनाया है हमारे पार्टी का. तो हमारी पार्टी ऑल इंडिया में है, मैं जहाँ भी जाता हूँ वहाँ का कार्यकर्ता. देश का ऐसा कोना नहीं है कि भाई वहाँ मेरा कार्यकर्ता नहीं. सगळ्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत. 28 राज्यामध्ये आपला पक्ष आहे, 8 केंद्र देशामध्ये आपला पक्ष आहे. त्याचं कारण हे आहे की मी दिल्लीमध्ये असल्यामुळं मला नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाल्यामुळं मी आपला पक्ष देशामध्ये वाढवू शकलेलो आहे. आणि आपण सगळेजण आहात, त्यामुळं आज 10 वर्ष झाली मुंबई प्रदेशच्या वतीनं सारे आणि अगदी आहेत. वंदे राहुल बोधी, पुण्याचे डेप्युटी मेयर परशुराम वाडेकर, हे आमच्या प्रयत्नाने त्याला ती आलेली आहे. आमचे साहेब इथं आहे, आणि दुबोर्णी इथं आलेले आहे, अनिसभाई दुबोर्णी या ठिकाणी आलेले आहे, विवेक पवार आहे, सुरेश बारशी, अनेक मीडियाचे सगळे या ठिकाणी उपस्थित आहे, झालेला आहे. त्यामुळं आज माझा सत्कार या ठिकाणी
मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार आणि माझे 2 शब्द मी इथं संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. त्यानंतर